आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 7 एप्रिल 2024. विषय: अवास्तव. सोनेरी मजकूर. यशया. आम्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली? उत्तरदायी वाचन. रोमकरांस. म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही, कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूमध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत. तो आत्मा स्वतः आपल्याबरोबर दुजोरा देतो की आपण देवाची मुले आहोत. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणास देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही. धडा उपदेश. बायबलपासून. निर्गम. परंतु मोशे देवाला म्हणाला, मी कोणी मोठा माणूस नाही, मी साधा माणूस आहे. तेव्हा फारोकडे जाऊन इस्रायल लोकांना मिसरमधून घेऊन यावयाच्या पात्रतेचा माणूस मी नाही, तर मग मी हे कसे करू शकेन? निर्गम. परंतु देव मोशेला म्हणाला, तुझ्या हातात ते काय आहे? मोशेने उत्तर दिले, ती माझी काठी आहे. मग देव म्हणाला, तुझ्या हातातली तुझी काठी जमिनीवर टाक. तेव्हा मोशेन तसे केले, आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून बाजूला पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणला, तुझा हात पुढे कर व त्या सापाची शेपटी धर. तेव्हा मोशेने तसे केल्यावर त्या सापाची पुन्हा काठी झाली. मग देव म्हणाला, याप्रमाणे तुझ्या काठीचा उपयोग कर, म्हणजे मग तू इस्रायली पूर्वजांच्या परमेश्वराला म्हणजेच अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव याला भेटलास असा ते लोक विश्वास धरतील. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी तुला आणखी एक चिन्ह किंवा पुरावा देतो. तू तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव. तेव्हा मोशेने आपला हात झाग्याच्या आत आपल्या छातीवर ठेवला. मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा त्यावर बफरसारखे पांढरे डाग दिसले, असा त्याचा हात बदलून गेला. मग देव म्हणाला, आता पुन्हा तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव. तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात तेथून काढला तेव्हा त्याच्यात बदल होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा चांगला झाला. मग देव बोलला, तू तुझ्या काठीचा चमत्कार दाखवल्यावरही जर त्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर मग हा हाताचा चमत्कार दाखवल्यावर ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. तेव्हा मी सांगतो, तू आता जा. तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन. मी योग्य शब्द तुझ्या मुखात घालीन. तेव्हा देवानेच मोशेला पाठवले असल्याबद्दल त्यांची खात्री झाली. देवाने त्यांच्या हालअपेष्टा पाहिल्या आहेत व तो त्यांना भेटण्यास आला आहे हे त्यांना माहीत झाले. तेव्हा त्यांनी नमन करून देवाची उपासना केली. निर्गम. मी यावे तुझा प्रभू तुझा देव आहे.
तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले. माझ्याशिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करू नयेस. यूहन्ना 2 दिवसांनी गलिलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता. सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशूने उत्तर दिले, आई, तू मला यात का गुंतवितेस? माझी वेळ अजून आलेली नाही. येशूची आई नोकरांना म्हणाली, येशू तुम्हाला सांगेल तसे करा. येशू नोकरांना म्हणाला, हे रांजण पाण्याने भरा. मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले. मग येशू नोकरांना म्हणाला, आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजन प्रमुखाकडे न्या. मग नोकर ते पाणी घेऊन भोजन प्रमुखाकडे गेले. मग लग्न समारंभातील भोजन प्रमुखाने ते चाखून पाहिले, तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्न समारंभाच्या भोजन प्रमुखाने वराला बोलाविले. तो वराला म्हणाला, लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस. स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालिलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मत्तय येशू डोंगरावरून खाली आला. पुष्कळ लोक त्याच्या मागे चालत होते. तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया होऊन म्हणाला, प्रभू, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात. मग येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे. आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला. हे जे घडले ते कोणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक. यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल. मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे असे येशूने पाहिले. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली. त्या संध्याकाळी लोकांनी भूतबाधा झालेल्या पुष्कळ लोकांना त्याच्याकडे आणले. येशूने शब्द बोलून ती भूते घालविली व सर्व प्रकारच्या रोग्यांना बरे केले. आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली. अचानक समुद्रात इतके मोठे वादळ झाले की नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता. तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले, प्रभू, आम्हाला वाचवा, आपण बुडत आहोत. येशूने उत्तर दिले, तुम्ही विश्वासात किती उणे आहात रे? तुम्ही का घाबरता? मग त्याने उठून वारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले. वारा थांबला. समुद्र अगदी शांत झाला. मत्तय येशूने त्यांना उत्तर दिले, सांभाळा, कोणीही तुम्हाला फसवू नये. मी हे म्हणतो कारण असे पुष्कळ आहेत की जे माझ्या नावाने येतील आणि ते म्हणतील, मी ख्रिस्त आहे, आणि ते पुष्कळ लोकांना फसवितील. तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिवू नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. होय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. अशा वेळी बरेच विश्वासणारे आपला विश्वास गमावतील. ते एकमेकाविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील.
अनेक खोटे संदेष्टे येतील. ते लोकांना चुकीचे शिक्षण देतील व त्यावर विश्वास ठेवायला लावतील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे अधिकाधिक विश्वासणाऱ्यांची प्रीती कमी कमी होत जाईल. सर्व जगभर देवाची सुवार्ता गाजविली जाईल व हे सर्व राष्ट्रातील लोकांना साक्ष असे होईल. आणि मग शेवट होईल. दानिएल संदेष्ट्याने एका अमंगळ गोष्टीविषयी सांगितले की जिच्यामुळे नाश ओढवेल. अशी अमंगळ गोष्ट ही पवित्र जागी मंदिरामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल. रोमकरांस मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या अधीन होत नाही व त्याला अधीन होताही येत नाही. कारण जे देहस्वभावाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. रोमकरांस आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. मोशेने एका राष्ट्राला पदार्थाऐवजी आत्म्याने देवाच्या उपासनेसाठी प्रगत केले आणि अमर मनाने प्रदान केलेल्या भव्य मानवी क्षमतांचे चित्रण केले. हिब्रू कायदेकर्ता मंद बोलणारा लोकांना त्याच्यासमोर काय प्रकट केले पाहिजे हे समजण्यास निराश झाला. जेव्हा शहाणपणाने आपली काठी खाली टाकली तेव्हा त्याने तो साप बनल्याचे पाहिले. तेव्हा मोशे त्याच्या पुढे पळून गेला, पण शहाणपणाने त्याला परत येऊन सापाला हाताळण्यास सांगितले आणि मग मोशेची भीती दूर झाली. या घटनेत विज्ञानाचे वास्तव दिसून आले. केवळ विश्वास असल्याचे दाखवण्यात आले. सर्प, दुष्ट, शहाणपणाच्या आज्ञेनुसार दैवी विज्ञान समजून घेण्याद्वारे नष्ट केले गेले आणि हा पुरावा एक कर्मचारी होता ज्यावर झुकले. मोशेच्या भरमाने त्याला घाबरवण्याची शक्ती गमावली. जेव्हा त्याला आढळले की त्याने जे पाहिले ते खरोखरच परंतु मर्त्य विश्वासाचा टप्पा आहे. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले की कुष्ठरोग ही नश्वर मनाची निर्मिती आहे आणि पदार्थाची स्थिती नाही. जेव्हा मोशेने प्रथम त्याचा हात त्याच्या छातीत घातला आणि भयंकर रोगाने तो बर्फासारखा पांढरा काढला आणि सध्या त्याचा हात त्याच्या नैसर्गिक स्थितीत परत आणला. समान सोपी प्रक्रिया. दैवी विज्ञानातील या पुराव्याद्वारे देवाने मोशेची भीती कमी केली होती. आणि आतील आवाज त्याच्यासाठी देवाचा आवाज बनला, ज्याने म्हटले, हे घडेल. जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि पहिल्याचा आवाज ऐकणार नाहीत, चिन्ह, ते नंतरच्या चिन्हाच्या आवाजावर विश्वास ठेवतील. आणि असेच येत्या शतकांमध्ये जेव्हा येशूने अस्तित्वाचे विज्ञान दाखवले होते, ज्याने आपल्या विद्यार्थ्यांना पाण्याचे द्राक्षारसात बदल करून मनाची शक्ती दाखवली, आणि सापांना असुरक्षित कसे हाताळायचे, आजारी लोकांना बरे कसे करावे आणि वाईट गोष्टी दूर करण्यासाठी शिकवले. मनाच्या वर्चस्वाचा पुरावा म्हणून. अंधार हा प्रकाशाइतकाच खरा आहे, असा विश्वास कधी कधी आपल्याला प्रवृत्त केला जातो. परंतु विज्ञान अंधकाराला प्रकाशाच्या अनुपस्थितीची केवळ एक नश्वर भावना असल्याचे पुष्टी करते, ज्याच्या येण्याने अंधार वास्तविकतेचे स्वरूप गमावतो. म्हणून पाप आणि दुःख, रोग आणि मृत्यू ही जीवनाची, देवाची कल्पित अनुपस्थिती आहे आणि सत्य आणि प्रेमापुढे चुकून पळून जाणे.
येशूने शिकवल्याप्रमाणे ख्रिश्चन धर्म हा एक पंथ नाही, किंवा समारंभांची व्यवस्था नाही, किंवा कर्मकांडवादी यहोवाने दिलेली विशेष देणगी नाही. परंतु हे दैवी प्रेमाचे प्रात्यक्षिक होते जे त्रुटी काढून टाकते आणि आजारी लोकांना बरे करते, केवळ ख्रिस्ताच्या किंवा सत्याच्या नावाने नव्हे, तर सत्याचे प्रदर्शन होते, जसे दैवी प्रकाशाच्या चक्रात असायला हवे. मानवी तत्वज्ञानाने देवाला मानवसदृश बनवले आहे. ख्रिश्चन विज्ञान माणसाला देवासारखे बनवते. पहिली त्रुटी आहे, नंतरचे सत्य आहे. चुकीने धुके पडलेले वस्तू चांगल्या किंवा वाईटासाठी बुद्धिमान असू शकते असा विश्वास ठेवण्याची चूक. धुके पसरल्यावर किंवा ते इतके पातळ झाले की आपल्याला एखाद्या शब्दात किंवा कृतीत दैवी प्रतिमा जाणवते, तेव्हाच आपण देवाची स्पष्ट झलक पाहू शकतो, जे खरी कल्पना दर्शवते, चांगल्याचे वर्चस्व आणि वास्तविकता, वाईटाची शून्यता आणि असत्यता. शास्त्राचा अर्थ असा आहे की देव सर्वस्व आहे. यावरून असे दिसून येते की दैवी मन आणि त्याच्या कल्पनांशिवाय कशातही वास्तव किंवा अस्तित्व नाही. पवित्र शास्त्र देखील घोषित करते की देव आत्मा आहे. म्हणून आत्म्यामध्ये सर्व सामंजस्य आहे आणि कोणतेही मतभेद असू शकत नाहीत. सर्व जीवन आहे आणि मृत्यू नाही. देवाच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याला व्यक्त करते. देव दुष्ट मनाचा निर्माता नाही. खरंच, वाईट म्हणजे मन नाही. आपण हे शिकले पाहिजे की वाईट म्हणजे भयानक फसवणूक आणि अस्तित्वाची अवास्तवता. वाईट हे सर्वोच्च नाही, चांगले असहाय नाही. तसेच पदार्थाचे तथाकथित नियम प्राथमिक आणि आत्म्याचे नियम दुय्यम नाहीत. या धड्याशिवाय आपण परिपूर्ण पित्याची किंवा मनुष्याच्या दैवी तत्वाची दृष्टी गमावतो. शरीर प्रथम नाही आणि आत्मा शेवटचा नाही आणि वाईटही चांगल्यापेक्षा जास्त शक्तिशाली नाही. असण्याचे शास्त्र स्वयं स्पष्ट अशक्यतेचे खंडन करते, जसे की सत्याचे एकत्रीकरण आणि कारण किंवा परिणामातील त्रुटी. विज्ञान कापणीच्या वेळी गहू आणि रान वेगळे करते. मनाचे विज्ञान सर्व वाईट गोष्टींचे निराकरण करते. सत्य, देव, त्रुटीचा जनक नाही. पाप, आजारपण आणि मृत्यू हे त्रुटीचे परिणाम म्हणून वर्गीकृत केले जावेत. त्याच्या विज्ञानात असण्याचे वास्तव आणि क्रम समजून घेण्यासाठी, आपण खरोखर जे काही आहे त्या सर्वांचे दैवी तत्व म्हणून देवाला गणना करून सुरुवात केली पाहिजे. आत्मा, जीवन, सत्य, प्रेम, एक म्हणून एकत्र. आणि देवासाठी शास्त्रवचनीय नावे आहेत. सर्व पदार्थ, बुद्धी, शहाणपण, अस्तित्व, अमरत्व, कारण आणि परिणाम ईश्वराचे आहेत. हे त्याचे गुणधर्म आहेत. अनंत दैवी तत्व, प्रेमाचे शाश्वत प्रकटीकरण. कोणतेही शहाणपण शहाणपणाचे नाही तर त्याची बुद्धी आहे. कोणतेही सत्य सत्य नाही, कोणतेही प्रेम सुंदर नाही. जीवन हे जीवन नाही परंतु दैवी आहे. चांगले नाही, पण चांगले देव देतो. शास्त्रवचनांमध्ये देव असे घोषित करतो, जीवन, सत्य, प्रेम. आत्मा दैवी तत्व आहे, आणि दैवी तत्व प्रेम आहे, आणि प्रेम हे मन आहे. आणि मन चांगले आणि वाईट दोन्ही नाही, कारण देव मन आहे. म्हणून प्रत्यक्षात एकच मन आहे, कारण देव एकच आहे. स्वर्गाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, सुसंवाद आहे आणि दैवी विज्ञानातील ख्रिस्त आपल्याला हा मार्ग दाखवतो. चांगले, देव आणि त्याचे प्रतिबिंब यापेक्षा दुसरे कोणतेही वास्तव जाणून घेणे, जीवनाची कोणतीही जाणीव नसणे,
आणि तथाकथित वेदना आणि इंद्रियांच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ होणे. एक अहंकार, एक मन किंवा आत्मा ज्याला देव म्हणतात, हे असीम व्यक्तिमत्व आहे. जे सर्व स्वरूप आणि सुंदरता प्रदान करते आणि जे वैयक्तिक आध्यात्मिक मनुष्य आणि गोष्टींमध्ये वास्तविकता आणि देवत्व प्रतिबिंबित करते. दुःख, पाप, मरणा या विश्वास अवास्तव आहेत. जेव्हा दैवी विज्ञान सार्वत्रिक समजले जाते, तेव्हा त्यांचा मनुष्यावर अधिकार नसतो, कारण मनुष्य अमर आहे आणि दैवी अधिकाराने जगतो. आध्यात्मिक वास्तव हे सर्व गोष्टींमधील वैज्ञानिक सत्य आहे. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.